आईसाहेब प्रतिष्ठानकडून अथर्व जाधव याला बाद करण्यात आलंय. अंडर 14चा खेळाडू सुमित जाधव याच्याकडून अनंत रासकर आपल्या संघाचं संरक्षण करताना पाहायला मिळतोय. अनंत रासकर जर्सी नंबर 1 आईसाहेब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य. अनंत सोबत मैदानात वैभव धायगुडे जर्सी नंबर 6. प्रशांत कदम स्टेजशी संपर्क साधायचा. प्रशांत कदम अनंत आणि वैभव आपल्या संघाचं संरक्षण करताना या ठिकाणी पाहायला मिळतात. सर्व नवीन नियमांसह खेळला जातोय. सातारा खो खो प्रीमियर लीग 2026. अनंतकडून हुलकावणी देत एक चांगलं प्रदर्शन आणि या ठिकाणी अनंतला बाद करण्यात यश आलेलं आहे गुरुवर्य स्पोर्ट्स क्लब मार्डी संघाला. यानंतर वैभव धायगुडेवरती जबाबदारी संरक्षणाची. गुरुवर्य स्पोर्ट्स क्लब जर्सी नंबर 10 अरबाज मुल्ला. अतिशय वेगवान असा खेळ पाहायला मिळतोय अरबाजचा. आणि चांगले सूर मारत प्रदर्शन साहिल गुजरकडून. वैभव धायगुडे आपल्या संघाचं संरक्षण करताना पाहायला मिळतात. गुरुवर्य स्पोर्ट्स क्लब मार्डी जर्सी नंबर 15 अंडर 14चा खेळाडू सुमित जाधव. आणि सुमितची चपळता आणि या ठिकाणी वैभव बाद मैदानाबाहेर. दुसरी फळी मैदानात जर्सी नंबर 7 लोकेश जाधव. जर्सी नंबर 10 सुमित शिरतोडे आणि जर्सी नंबर 12 रोहित पवार. असा उभा राहिला ना गेला ब्लॉकचा ते लोकेश जाधव रनिंगला ब्लॉकचा ते ब्लॉकचा उभा राहिला ना रनिंगला की ब्लॉकचा ते. रोहित पवार लोकेशचा पाठलाग. लोकेश जाधव जर्सी नंबर 7 कर्णधार महाराष्ट्र राज्य आईसाहेब प्रतिष्ठान. आणि जोरदार अपील अभिषेक मानेकडून आणि लोकेश मैदानाबाहेर. जर्सी नंबर 10 सुमित शिरतोडेचा पाठलाग या ठिकाणी सुरू झाला. सुमितचा पाठलाग या ठिकाणी सुरू आहे आणि अतिशय सुंदर असं प्रदर्शन खेळाचं साहिल गुजरकडून. जर्सी नंबर 7 गुरुवर्य स्पोर्ट्स क्लब मार्डी.
सुमित शिरतोडे. आधीच्या इनिंगमध्ये देखील उत्कृष्ट प्रदर्शन सुमितकडून पाहायला मिळालं होतं आणि तितकाच चांगला खेळ या इनिंगमध्येही सुमितचा. कसं काय ते? चलतोय तो? पुढच्या वेळेला तेच नियम करणार आहे आपण. सगळी म्हातारी बंद. एवढी शेवट. कन्या नाही, हा नाही, तो सागऱ्या नाही, तो हन्म्या नाही, ह्यो नाही. नाही नाही, हे सगळं बघ. त्यामुळे काय होते, उद्योन्मुख खेळाडूंना चान्स मिळाला. आणि गौतमकडून हवेतून सूर मारत जोरदार अपील सुमितला बाद केल्याचं. पण सुमितला बाद करणं तितकंसं सोपं नाहीये. अतिशय चांगलं प्रदर्शन सुमित शिरतोडे. फर्स्ट इनिंग मध्येही अतिशय उत्कृष्ट असं खेळाचं प्रदर्शन सुमितकडून पाहायला मिळालं होतं आणि आता मात्र सुमितला हुलकावणी देणं शक्य झालं नाही. सुमित मैदानाबाहेर. यानंतर संरक्षणाची जबाबदारी रोहित पवारवरती. रोहित पवार, जर्सी नंबर 12. आणि रोहित वरती मोठी जबाबदारी. दोन्ही संघांवरती सारखाच दबाव. सातारा खो खो प्रीमियर लीगचा पहिला सामना आईसाहेब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य विरुद्ध गुरुवर्य स्पोर्ट्स क्लब मार्डी. आणि आपल्या संघाचं संरक्षण करतोय रोहित पवार, जर्सी नंबर 12. रोहितला बाद करण्यासाठी गुरुवर्य स्पोर्ट्स क्लब मार्डी संघाचे अतोनात प्रयत्न. प्रफुल्ल वीरकायदेकडून पोल मारत एक चांगलं प्रदर्शन. अतिशय सुंदर असं प्रदर्शन पाहायला मिळतंय रोहित पवारकडून, जर्सी नंबर 12. आणि आता मात्र रोहित या ठिकाणी अद्यापही बाद झालेला नाहीये. अतिशय आत्मविश्वासपूर्वक खेळ रोहितचा. आणि प्रफुल्लने मात्र रोहितचा बळी घेतला आणि यानंतर तिसरी फळी मैदानामध्ये हजर झालेली आहे. आईसाहेब प्रतिष्ठान. क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त असं प्रदर्शन या ठिकाणी शुभम पवारकडून. अविनाश जरगला आतमध्ये येताच बाद केलंय आणि या ठिकाणी सेकंड हाफ